So once again, very good evening to all of you. From last lecture, we have started with the basic concepts of the thermodynamics, that is unit number 4 for the HSC board point of view, Maharashtra HSC board point of view. We have started with the unit number 4, that is carrying 4 to 5 to 6 marks. Okay, 4 marks the for compulsion, 4 marks will be the compulsions. Okay, not an issue. So there may not be a so not an issue. सो जवळपास 4 ते 6 मार्क्सचं वेटेज असणार आहे या युनिटचं. सो काल आपण बेसिक कन्सेप्ट लर्न केलेले आहेत या युनिटच्या रिलेटेड. सम बेसिक कन्सेप्ट ज्या काही होत्या त्या बघितल्या आपण. त्यामध्ये आपण बघितलंय की थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं. ओके, थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं आपण ते बघितलं. व्हॉट इज थर्मल इक्विलिब्रियम? येस, इफ द टू बॉडीज विल नॉट एक्सचेंज द हीट, दोन बॉडीज आहेत आणि त्या हीट एक्सचेंज करत नाहीये, तर त्या दोन बॉडीजला आपण काय म्हणू शकतो, that two bodies are in thermal equilibrium. Okay, so this is the simple concept of the thermal equilibrium that we have learned yesterday. So also we have discussed the zeroth law of thermodynamics. What is that? The zeroth law of thermodynamics that we have discussed yesterday. What is the zeroth law of thermodynamics? For that we have considered the three bodies. zeroth law of thermodynamics मध्ये आपण तीन बॉडीज कन्सिडर केल्या होत्या, A, B आणि C. ओके, इथे तुम्हाला डिनोटेशन साठी दिसत आहे, बरोबर आहे. वी हॅव कन्सिडर्ड द थ्री बॉडीज. We have considered the three bodies over here. So, okay, A body, B body, and C body. So, what is the zeroth law of thermodynamics? Tells us that if any two bodies are in equilibrium, it means that, by example, इथे A आणि C बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे, म्हणजे C बॉडी जी आहे ही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे A सोबत, बरोबर आहे. C बॉडी इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ A. ओके, आणि B सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे A च्या. B is in thermal equilibrium with A. It means that B and C are in thermal equilibrium with each other. बरोबर आहे. B आणि C काय थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. त्याचं स्टेटमेंट पण आपण बघितलं होतं. इफ टू सिस्टम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड सिस्टम, म्हणजे ह्या दोन सिस्टम बी आणि सी, या दोन बॉडीज म्हणजे दोन डिफरंट सिस्टम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड सिस्टम. या दोन बॉडीज ए सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. It means that they are also in thermal equilibrium with each other. It means that B and C are also in thermal equilibrium. So हा zeroth law of thermodynamics विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. याला लर्न केला असेल तुम्ही काल लेक्चर झाल्या. ओके, so this is we have already studied in last lectures. So next concept that we have to study today, that is the heat energy and the types of system. Okay, the basic concept related to the heat energy and work, that is the first of all we have to study the types of system, boundary and the surrounding, that we will learn first. Then we will study the next concept. ओके, बाकी थर्मोमेट्री वगैरे ह्या फक्त रीडिंगसाठी तुम्हाला ठीक राहील, हे फक्त रीड करून घ्या थर्मोमेट्री म्हणजे वगैरे काय आहे. ओके, काही गरज नाही आहे त्याची. तर सायन्स ऑफ मेजरिंग द टेम्परेचर इज कॉल्ड एज द थर्मोमेट्री. ओके, बाकी तर झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सवर सगळे हे क्वेश्चन्स तयार करण्यात आले. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स त्यामध्येच आहे. ठीक आहे, म्हणजे दोन म्हणजे सपोज इथे त्यांनी एक्झाम्पल पण दिलेलं आहे, जे आपण टेम्परेचर मोजतो आहे. म्हणजे आता सपोज हीट एक्सचेंज कशा प्रकारे होतं, जे आपण टेम्परेचर मोजू शकतोय बाय युझिंग द थर्मामीटर. ओके, तर ते सुद्धा कशामुळे होतं, ते थर्मल इक्विलिब्रियम या कन्सेप्टमुळेच होतं. कशामुळे होतं, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये, बरोबर आहे, कारण हीट एक्सचेंज होत आहे. ओके, हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी हीट एक्सचेंज होणार आणि तिथे थर्मामीटरचं टेम्परेचर तुम्हाला वाढताना दिसणार आणि तिथे जे काही मर्क्युरी लेवल आहे ते राईज होणार ड्यू टू द एक्सचेंज ऑफ हीट. So that is only possible due to the exchange of heat. So the next concept that we have to study today, that is the types of system. काय स्टडी करायचं आपल्याला, टाइप्स ऑफ सिस्टम स्टडी करायची आहे. सो टेक द नोटबुक and write down the notes. So first, give the heading for the today's topic, that is the types of system. Okay, give the heading, types of system. Heading there. Okay, types of system. टाइप्स ऑफ सिस्टम. येस, तर फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा सिस्टम म्हणजे काय असतं. बरोबर आहे, काल मी सांगितलं सिस्टम, बरोबर आहे. सिस्टमचं सिंपल एक्झाम्पल घ्यायचं असेल तर काय सांगितलंय, एक बीकर कंटेनिंग वॉटर, एक कन्स्टिट्यूट अ वन सिस्टम. ओके, या बीकरमध्ये काय वॉटर आहे
ओके, द बिकर कंटेनिंग वॉटर इट कन्स्टिट्यूट अ वन सिस्टम. त्याला आपण म्हणू शकतो की काय आहे, हा एक प्रकारचा काय सिस्टम आहे. बरोबर आहे. यामध्ये काय एक वॉटर प्लेस आणि सो सो बिकर कंटेनिंग वॉटर इट इज वन ऑफ द काइंड ऑफ सिस्टम. याला आपण काय म्हणतो, सिस्टम म्हणतो. ठीक आहे. ओके. जनरली सिस्टम म्हणजे काय असतं ते पण तुम्ही लिहून घेऊ शकता. व्हॉट इज द सिस्टम? सिस्टम म्हणजे काय असतं? इट इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. ओके, इट इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. आता इथे कलेक्शन कशाचं आहे? यामध्ये बघा दोन ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे. एकाला आपण लिक्विड म्हणू शकतो, हे लिक्विड जे काही वॉटर प्रेझेंट आहे, आणि दुसरं म्हणजे काय, वॉटर मोस्ट बिकर. सो कलेक्शन ऑफ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट, त्याला आपण काय म्हणतो, सिस्टम म्हणतो. कलेक्शन ऑफ ग्रुप ऑफ ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, सिस्टम. ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट, जनरली कलेक्शन ऑफ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट इट इज कॉल्ड एज अ सिस्टम. आणि या सिस्टम कडे एक प्रॉपर्टी असणार. डेफिनेटली द सिस्टम हॅव वन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी दॅट इट कॅन एक्सचेंज द हीट. ओके, जे काही सिस्टम आहे ते सिस्टम काय करणार, एक्सचेंज करू शकतं. काय एक्सचेंज करू शकणार, एक्सचेंज करू शकणार, दॅट इज हीट फ्रॉम सिस्टम टू द सराउंडिंग. So these particular things it is called as the system. म्हणजे सिस्टम आपण कशाला म्हणणार, जो हीट एक्सचेंज करू शकतो आणि त्यामध्ये ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणणार, सिस्टम. जसं बीकर आहे, बीकर मध्ये काय आउटर मोस्ट वेसल आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर आहे, त्याला आपण काय म्हणणार, एक सिस्टम आहे. आणि बघा हे सिस्टम काय करू शकतं, हीट एक्सचेंज करू शकतं सराउंडिंग. सपोज त्याचं टेम्परेचर जास्त असेल तर ते टेम्परेचर काय करणार, लोअर डाऊन होणार. बरोबर, म्हणजे त्याची हीट तो सराउंडिंग मध्ये डेसिपेट करणार. याला आपण काय म्हणतो, सिस्टम. बरोबर. तर इथे सिस्टम मध्ये सांगायचं झालं तर हे जे काही वॉटर आहे किंवा हे कम्प्लीट हे आहे, याला काय म्हणतो आपण, सिस्टम. आणि हे काही वेसल जे आहे, हे वेसल, या वेसलला आपण काय म्हणू शकतो. ठीक आहे. तर 2 मिनिटं, याला आपण नाव पण, नेमिंग पण देऊन देऊया. नेमिंग द्यायचं आहे, तर याला नाव द्या सिस्टम. ठीक आहे, हा एक सिस्टम आहे. ओके. आणि सिस्टम व्यतिरिक्त त्याच्या सराउंडिंगला जे पण काही आहे त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हायरमेंट. या गोष्टी मी ऍक्च्युली तुम्हाला काल सांगितलेल्या आहेत, पण परत एकदा रिवाइज करून घ्या. त्याला आपण काय म्हणतो, सिस्टम व्यतिरिक्त त्याच्या सराउंडिंगला ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हायरमेंट. ENVIRONMENT, इन्व्हायरमेंट. बरोबर. ठीक आहे. यालाच आपण कधी कधी सराउंडिंग पण म्हणतो. काय म्हणतो, सराउंडिंग. SURROUNDING. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, सराउंडिंग पण म्हणतो. म्हणजे सिस्टम व्यतिरिक्त त्याच्या आजूबाजूला जे काही प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणणार, इन्व्हायरमेंट आणि सराउंडिंग. आणि सिस्टम आणि सराउंडिंगला जो पार्टिशन करणारा पार्ट आहे, ठीक आहे, पार्टिशन म्हणजे सेपरेट करणारा पार्ट. जसं या केसमध्ये बिकर कंटेनिंग वॉटरमध्ये सिस्टम आणि इन्व्हायरमेंटला जो सेपरेट करणारा जो पार्ट आहे त्याला म्हणतो आपण बाउंड्री. काय म्हणतो आपण त्याला, बाउंड्री. सो हा जो पार्ट आहे हा सराउंडिंग इन्व्हायरमेंट आहे आणि याला आपण काय म्हणू शकतो, बाउंड्री. ठीक आहे. BOUNDRY, ठीक आहे, याला आपण काय म्हणणार, बाउंड्री. ओके. सो बाउंड्री, सिस्टम, इन्व्हायरमेंट अँड सराउंडिंग, या गोष्टी कळल्या. ओके. सिंपल तुमच्याबद्दल जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही ज्या क्लास रूम्समध्ये बसलेले आहात, जिथे रूम ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात, तर तिथे नंबर ऑफ ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे. बरोबर आहे, कलेक्शन ऑफ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, सिस्टम. काय म्हणतो आपण त्याला, सिस्टम. बरोबर आहे. आणि जे काही रूमच्या बाहेर प्रेझेंट आहे, इवन दो रूमच्या बाहेर जर एखादी रूम असेल तर ती सुद्धा त्याच्यासाठी काय, सराउंडिंग आहे. ती सुद्धा त्याच्यासाठी काय, सराउंडिंग आहे. बरोबर. आणि त्या रूमला म्हणजे त्या रूमला सराउंडिंग पासून जे सेपरेट करणारी जी काही बाउंड्री आहे, म्हणजे आपण वॉल आहे, भिंत आहे. बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणणार, म्हणजे सिस्टमला सराउंडिंग पासून जे सेपरेशन मिळतं त्याला आपण काय म्हणतो, बाउंड्री. ह्या थोड्याफार कन्सेप्ट आहे फिजिकल केमिस्ट्रीच्या, पण त्या इम्पॉर्टंट आहे थर्मोडायनामिक्स मध्ये. पुढे जास्त येणार नाही बाउंड्री, सिस्टम, सराउंडिंग, पण सिस्टम तुम्हाला कळायला पाहिजे. ओके. ओके. आता सिस्टम म्हणजे प्रत्येक वेळेला बिकर कंटेनिंग वॉटर असं येणार नाही. एक बिकर कंटेनिंग वॉटर असं प्रत्येक वेळेला राहणार नाही. जर म्हटलं मी की हा एक प्रकारचा एक पिस्टन आहे, लक्षात घ्या. आता बघा एक्झाम्पल देतोय मी. हा एक पिस्टन आहे. बरोबर. ओके. या पिस्टन मध्ये काय आहे लक्षात घ्या. अशा प्रकारचं एक पिस्टन आहे. ओके. आता या पिस्टन मध्ये गॅस मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, गॅस मॉलिक्युल्स. ओके. हा पिस्टन आहे, हा प्रेशर अप्लाय करू शकतो या गॅस मॉलिक्युल्सवर. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये नंबर ऑफ काय, याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, गॅस मॉलिक्युल्स प्रेझेंट. बरोबर. हा पण काय झाला, एक सिस्टम झाला. गॅस प्रेझेंट इन दिस सिलेंडर. बरोबर.
सपोज या पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट जर इथे असेल आणि हा गॅस प्रेझेंट इन द सिलेंडर, दिस इज ऑल्सो वन काइंड ऑफ काय सिस्टम. याला पण आपण काय म्हणणार सिस्टम. बरोबर. त्या सिस्टमच्या बाहेर जे काही असणार त्याला आपण काय म्हणणार सराउंडिंग म्हणणार. क्लिअर. ओके. मोस्ट ऑफ द केसमध्ये या युनिटमध्ये तुम्हाला पिस्टन सिलेंडर याचं एक्झाम्पल भरपूर ठिकाणी येणार. ओके. पिस्टन सिलेंडर, ओके, और गैस कंटेनिंग सिलेंडर. ओके. पिस्टन एक्झर्ट्स अ प्रेशर ऑन अ गॅस इन अ सिलेंडर. अशा प्रकारचे वर्डिंग, अशा प्रकारचे तुम्हाला सेंटेन्स भरपूर वेळा पाहायला मिळतील या युनिटमध्ये. तर सिस्टम क्लिअर आहे. बरोबर आहे. आता ऍक्च्युअल टॉपिकवर येऊया, टाइप्स ऑफ सिस्टम मध्ये. ठीक आहे. टाइप्स ऑफ सिस्टम मध्ये बघा, आपण जनरली 3 टाइप्स ऑफ सिस्टम स्टडी करणार आहोत आपल्या या पर्टिक्युलर टॉपिकसाठी. ओके. सो नोट डाऊन करायचं आहे. हा पोर्शन मी इरेज करतो. नोट डाऊन केला असेल प्रत्येकाने किंवा स्क्रीनशॉट घेतली असेल. ओके. सो लेट अस start with the types of system. So basically there are the three note down करत चला. ओके. 3 मेन टाइप्स ऑफ सिस्टम आपण स्टडी करणार आहोत. फिजिकल केमिस्ट्री मध्ये तुम्ही 5 जवळपास त्याचे 5 प्रोसेसेस वगैरे स्टडी करणार. ओके. वेगवेगळ्या टाइप, पण जनरली आपल्याला 3 मेन स्टडीला आहे. बरोबर. सो व्हॉट आर दॅट 3 टाइप्स? सो जस्ट ड्रॉ दिस पर्टिक्युलर ट्री डायग्राम हियर. ही ट्री डायग्राम ड्रॉ करायच्या प्रत्येकाने. फर्स्ट सिस्टमला आपण म्हणणार आहोत ओपन सिस्टम. ओके. ओपन नावाचं सगळं काय. ठीक आहे. ओपन सिस्टम, ओपन. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे दॅट इज क्लोज्ड सिस्टम. क्लोज, CLOSED, क्लोज्ड सिस्टम. ठीक आहे. क्लोज सिस्टम. आणि नेक्स्ट वन आहे दॅट इज आयसोलेटेड सिस्टम. थर्ड वन आयसोलेटेड सिस्टम. ओके. आयसोलेटेड सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम. सो 3 टाइपची सिस्टम स्टडी करायची आपल्याला. ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम अँड दी आयसोलेटेड सिस्टम. ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम अँड दी आयसोलेटेड सिस्टम. वन बाय वन वी विल स्टडी these 3 टाइप्स ऑफ सिस्टम. नोट इट डाऊन. याला नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल लर्न अबाउट द ओपन सिस्टम. ओके. तिन्ही सिस्टम स्टडी करायचे. तो पहिल्यांदा आपण स्टडी करणार आहोत ओपन सिस्टम. क्लिअर. सो नोट डाऊन द हेडिंग दॅट इज ओपन सिस्टम. ओके. प्रत्येक वेळेला आपण एक्झाम्पल जे घेणार आहोत ते मोस्ट ऑफ द केसमध्ये तुम्हाला कॉमन दिसणार की एक बीकर आहे. ठीक आहे. अँड बीकर कंटेनिंग वॉटर. बीकर कंटेनिंग वॉटर. एक थोडीशी डायग्राम ड्रॉ करतो मी. ठीक आहे. लेट्स सपोज दिस इज द बीकर. ओके. अँड दिस बीकर इट कंटेन द वॉटर. ओके. वॉटरचा कलर पण देऊन देतो तिथे. ठीक आहे. लेट्स सपोज दिस इज द वॉटर विच इज प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर बीकर. एक बीकर कंटेनिंग वॉटर आहे किंवा वॉटर इथे प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता या वॉटरला काय केलंय मी, काय केलंय या वॉटरला की मी हीट दिलेली आहे. काय दिलेली आहे? हीट दिली. ठीक आहे. आणि इथे खाली कुठेतरी एक बर्नर लावलेला आहे. ओके. आणि या बर्नरने काय केलं, या वॉटरला काय केलं? हीट केलं. बरोबर आहे. तर टेम्परेचर इन्क्रीज होणार डेफिनेटली. बरोबर आहे. टेम्परेचर इन्क्रीज होणार कशाचं? या वॉटरचं. ओके. सो नाउ लेट अस सपोज दिस पर्टिक्युलर वॉटर इट इज हॅव्हिंग सम टेम्परेचर. त्याचं काहीतरी टेम्परेचर पण आहे. कशाचं? या वॉटरचं. आणि लेट सपोज द टेम्परेचर ऑफ दिस पर्टिक्युलर वॉटर इट इज मोर दॅन दॅट ऑफ दॅट सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंग पेक्षा त्याचं टेम्परेचर लेट सपोज जास्त आहे. लेट सपोज आपण अज्युम करूया की इथे काहीतरी व्हॅल्यू घ्यायची, आपण व्हॅल्यू घेऊया. याचं टेम्परेचर आहे लेट सपोज 60 डिग्री सेल्सिअस आणि सराउंडिंग टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. बरोबर. सराउंडिंग बरोबर हीट केलं ना तुम्ही. ओके. मला सांगा टेम्परेचर कुठे जास्त आहे? कुठे जास्त आहे टेम्परेचर? डेफिनेटली टेम्परेचर वॉटरमध्ये, म्हणजे बीकर कंटेनिंग वॉटर, बीकर जे वॉटर टेम्परेचर काय जास्त आहे. ओके. ॲज कम्पेअर टू द सराउंडिंग. डेफिनेटली बघा ओपन सिस्टम मध्ये काय असतं की इथे या केसमध्ये बाय डिफॉल्ट तुम्हाला माहिती आहे हीट तर एक्सचेंज होणार. कारण काय? हीट कशी फ्लो होतं? फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. इथे काय फ्लो होणार? जो क्यू आहे हीट, इट फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. इट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. म्हणजे याचं टेम्परेचर तुम्हाला आता हा बीकर काय केलंय, हा बर्नर काढून टाकलाय आपण. हा बर्नर जो आहे त्याला हीटअप केला आणि काढून टाकला बर्नर आणि एका नॉर्मल रूम टेम्परेचरला त्याला आणून ठेवलंय. तर तुम्हाला माहिती आहे की जे काही हिटेड वॉटर आहे त्याचं टेम्परेचर कालांतराने, म्हणजे काही मिनिटांनी, काही सेकंद, काही तासांनी त्याचं टेम्परेचर एकदम डाऊन होईल आणि एकदम तो नॉर्मल रूम टेम्परेचरला येऊन जाईल. म्हणजे काय केली त्यांनी? हीट काय केली? सराउंडिंग मध्ये काय केली? एक्सचेंज केली. जी काही हीट आहे ती हीट त्याची सराउंडिंग मध्ये काय केली? डेसिपिएट केली. त्याला आपण काय म्हणतो? एक्सचेंज ऑफ हीट इन टू द
सराउंडिंग, बरोबर आहे. म्हणजे हीट एक्सचेंज केली आणि तो नंतर रूम टेम्परेचरला येणार, दॅट इज अप टू 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत येणार, बरोबर. म्हणजे काय करणार तो हीट एक्सचेंज करणार सराउंडिंग, बरोबर आहे. काय करणार, हीट एक्सचेंज करणार. आता हीट एक्सचेंज करणार कशाच्या फॉर्म मध्ये हीट एक्सचेंज करतो आहे तो, इन द फॉर्म ऑफ वॉटर वेफर्स, बरोबर आहे. टेम्परेचर असल्यामुळे त्याचं काय असणार, वॉटर वेफर्स असणार इथे, बरोबर आहे. वॉटर वेफर्स असतात ना, वेफर्स म्हणजे काय म्हणतो, वाफ म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय पाण्याचं कंटेंट असतं, म्हणजे वेफर सुद्धा काय सराउंडिंग मध्ये एक्सचेंज होते, बरोबर आहे. ते सराउंडिंग मध्ये वेपर्स काय होते, बाहेर एक्सचेंज पडत होते, आहे, यस. बरोबर. मग असं सिस्टम आहे की ज्यामध्ये बघा काय म्हणतोय मी, लक्षात घ्या आता. ओपन सिस्टम परत एकदा थोडस रिकॉल करतो. मी काय करतोय माहितीये का, हे जे काही वेपर्स आहे याला म्हणतो मी मॅटर. काय म्हणतोय मी याला, मॅटर. दिस पर्टिक्युलर वेपर्स, वॉटर वेपर्स, हे काय याला काय वॉटर वेपर्स आहे, बरोबर. वॉटर वेपर, ठीक आहे. पाण्याची वाफ आहे, याला आपण काय म्हणतो, मॅटर. काय आहे, हा एक प्रकारचा मॅटर आहे. मॅटर म्हणजे काय, पदार्थ, बरोबर. ओके. बघा या सिस्टम मध्ये काय होत आहे की मॅटर आणि हीट हे दोन्ही सुद्धा एक्सचेंज होत आहे. कशासोबत, सराउंडिंग सोबत. बघा मॅटर पण बाहेर पडत आहे आणि हीट पण बाहेर पडत आहे, बरोबर. या केसमध्ये बघा मॅटर कसे बाहेर पडत आहे, इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर्स, अँड हीट कशी पडत आहे, बघा हीट, कारण टेम्परेचर लोअर डाऊन होत आहे म्हणजे हीट सुद्धा काय होत आहे, कमी होत आहे, म्हणजे हीट सुद्धा एक्सचेंज होत आहे. म्हणजे ओपन सिस्टम मध्ये काय असतं, हीट आणि मॅटर बोथ आर एक्सचेंज विथ द सराउंडिंग. बघा इथे एक इम्पॉर्टंट वर्ड आहे ओपन सिस्टम मध्ये. ओपन सिस्टम मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड काय, दॅट इज हे बघा काय, मॅटर. मॅटर म्हणजे इथे वॉटर वेपर्स अँड हीट बोथ आर एक्सचेंज विथ द सराउंडिंग. हे दोन्ही काय एक्सचेंज होत आहे, बरोबर आहे. एक्सचेंज, ओके, एक्सचेंज विथ द सराउंडिंग, बरोबर आहे. एक्सचेंज विथ द सराउंडिंग, क्लिअर. एक्सचेंज, थोडं हँडरायटिंगचा प्रॉब्लेम आहे, बाकी सगळं okay, ठीक आहे. एक्सचेंज विथ द सराउंडिंग, एक्सचेंज विथ द सराउंडिंग, ठीक आहे. लिहून घेणं, दॅट एक्सचेंज विथ द सराउंडिंग, SURROUNDING. सो ओपन सिस्टम मध्ये काय आहे, परत एकदा आता क्लिअर झालेल्या सगळ्या गोष्टी, की ओपन सिस्टम मध्ये मॅटर, ओके, आणि हीट हे काय होतं, एक्सचेंज होतं विथ द सराउंडिंग. अशा प्रकारच्या सिस्टमला आपण काय म्हणतो, ओपन सिस्टम. काय म्हणतो, ओपन सिस्टम. काय म्हणतो आपण, ओपन सिस्टम. ओके. बीकर कंटेनिंग वॉटर, दिस इज द सिंपल एक्झाम्पल ऑफ दी ओके, बट बॉइल वॉटर, दिस इज द सिंपल एक्झाम्पल ऑफ दी ओपन सिस्टम. अनदर एक्झाम्पल जर द्यायचं झालं असेल की एक वेसल आहे, त्याच्यामध्ये बॉइलिंग वॉटर ठेवलेलं आहे, बरोबर आहे. बॉइलिंग वॉटर जस्ट आणून तुमच्या, ओके, ओपन आहे, त्याच्यावर कुठे वरती असं क्लोज वेसल्स क्लोज नाहीये, म्हणजे ते काही पॅथलचे क्लोज केलेलं नाहीये, बरोबर आहे. तर त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, ओपन सिस्टम म्हणू शकतो, कारण वॉटर वेपर्स आणि हीट हे दोनही सुद्धा काय होत आहे, एक्सचेंज होत आहे विथ द सराउंडिंग दॅट. ओके, सच टाइप ऑफ सिस्टम इट इज कॉल्ड एज दी ओपन सिस्टम. ओके, क्लिअर आहे. ओपन सिस्टम क्लिअर आहे सगळ्यांना. मेसेज बॉक्स मध्ये टाईप करू शकता तुम्ही, मेसेज बॉक्स मध्ये टाईप करून सांगा आणि नंतर आपण पुढे जाऊया, कारण तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. ओके, सो लेट अस डिस्कस अबाउट दी. हा, खूप लेट आलेत बेटा, खूप लेट आलेत तुम्ही, बरेच जण खूप लेट आलेले आहेत. का बरं लेट आलेत, तुम्हाला क्लास माहिती नव्हता का? हा, क्लास माहिती नव्हता का? आता परत एकदा रिवाइज करतोय मी, लक्ष द्या सगळ्यांनी. परत एकदा रिवाइज करतो, कळालेलं आहे का सगळ्यांना? परत एकदा सांगतोय बघा. हे बघा, पहिल्यांदा सांगितलं मी सिस्टम. सिस्टम म्हणजे काय असतं म्हटलं मी तुम्हाला, की इट कन्सिस्ट ऑफ द नंबर ऑफ ऑब्जेक्ट ऑर दी पार्ट्स, बरोबर आहे. तर सिस्टम म्हणजे सांगितलं, बीकर कंटेनिंग वॉटर सिंपल एक्झाम्पल घेतलं होतं आपण सिस्टमचं. आणि सिस्टम व्यतिरिक्त जे काही प्रेझेंट असणार त्याच्या सराउंडिंगला त्याला आपण इन्व्हायरमेंट किंवा जनरली सराउंडिंग म्हणतो. बस या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता टाइप्स ऑफ सिस्टम मध्ये 3 टाइप्स ऑफ सिस्टम आपल्याला बघायचे. फर्स्ट वन आहे ओपन सिस्टम, नेक्स्ट आहे क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम. ओपन सिस्टम म्हणजे कुठला सिस्टम, की ज्या केसमध्ये मॅटर आणि हीट हे दोन्हीही सराउंडिंग सोबत एक्सचेंज होणार आहे. जसं एक्झाम्पल घेतलाय आपण, की सिंपल एक्झाम्पल जर घेतलं की तुमच्याकडे कप ऑफ टी आणलेला आहे, तुमच्याकडे कप ऑफ टी आहे, व्हेरी हॉट आहे, ठीक आहे. हा हॉट कप ऑफ टी तुमच्यासमोर ठेवलेला आहे, त्याचं टेम्परेचर खूप जास्त आहे. पण बऱ्याच वेळा तुम्ही माझ्या लेक्चरमध्ये एंगेज आहात, त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही. ओके, त्या टीकडे बघितलं सुद्धा नाही. व्हॉट विल हॅपन, आफ्टर सम टाइम द टेम्परेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर टी विल गेट लोअर डाऊन, बरोबर आहे. म्हणजे त्याची जी हीट आहे ती सराउंडिंग मध्ये डेसिपेट होणार. ओके, क्लिअर. ऍट द सेम टाइम
जर तुम्ही बघितलं जे काही वॉटर वेफर्स आहे, वॉटर वेफर हे कशाचं आहे, हे त्या पर्टिक्युलर वॉटर जे काही प्रेझेंट आहे त्या टी मध्ये, म्हणजे त्या मॅटरच आहे ना वॉटर वेपर, ते पण काय होतंय सराउंडिंग सोबत एक्सचेंज होत आहे, सराउंडिंग मध्ये बाहेर पडत आहे, बरोबर आहे. त्या पर्टिक्युलर सिस्टम म्हणजे या सिस्टमला आपण काय म्हणू शकतो, ओपन सिस्टम. काय म्हणू शकतो, ओपन सिस्टम. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो ओके. हा बरं, कमेंट्स बंद करा. ठीक आहे. So this type of system, it is called as the open system. This type of system is called as the open system. इथपर्यंत क्लिअर आहे, नोट डाऊन केले, पॉइंट नोट डाऊन करा नोट्स मध्ये. ओपन सिस्टम मध्ये एवढं लक्षात ठेवा की मॅटर आणि हीट हे दोन्ही एक्सचेंज होणार विथ द सराउंडिंग. क्लिअर. सो मॅटर अँड द हीट बोथ आर एक्सचेंज विथ द सराउंडिंग. नेक्स्ट टाइप ऑफ सिस्टम दॅट वी विल कन्सिडर नाव. हे इरेज करते मी, याला लागेल तर इमेज सेव्ह करून तुम्हाला पाठवून देतो. ओके. So next type of system that we'll study now, that is called as closed system. Important आहे बरं, हे बेसिक आहेत कशाचं, तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री मध्ये पण ह्या गोष्टी आहेत, बरोबर. बट ह्या इथे होऊन जात आहेत, त्यामुळे तुम्हाला तिथे आणखी रिवाइज होतील. बट ही खूप डेप्थ मध्ये तुम्हाला मिळत आहे. ओके, यावर जेव्हा क्वेश्चन येतील तेव्हा तुम्हाला आणखी कळेल. क्वेश्चन येतात नीट आणि JEE मध्ये किंवा MCQ पण याच्यावर असतात, बरेचसे क्वेश्चन सेटअप तयार करता येतात. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज क्लोज सिस्टम. So note down the heading, that is closed system. Closed, CLOSED, closed system. Handwriting to first speaker. Okay, so write down closed system. Okay, CLOSED. Closed system. Okay. So what do you mean by the closed system now? इथे सुद्धा आपण तेच एक्झाम्पल पहिल्यांदा घेऊया. ठीक आहे, फक्त त्या बीकर कंटेनिंग वॉटर मध्ये फक्त आणि फक्त एक छोटासा चेंज करणार आहोत. हा बीकर आहे, ठीक आहे, आणि या बीकर मध्ये काय प्लेस करणार आहोत आपण आता, वॉटर. बरोबर, काय प्लेस करणार आहोत, वॉटर प्लेस करणार आहोत. ठीक आहे, तर इथे आपण या बीकर मध्ये वॉटर टाकून देऊ. ठीक आहे, वॉटर टाकलेलं आहे. ठीक आहे, बघा. ठीक आहे, वॉटर टाकलेलं आहे. लेट सपोज बॉईल वॉटर आहे, इथे सुद्धा टेम्परेचर जास्त असेल असं अज्युम करूया की दिस पर्टिक्युलर बॉइलिंग वॉटर आहे, म्हणजे याचं टेम्परेचर आहे, वॉटर वेपर सगळं आहे. इथे सुद्धा हा याला कन्सेप्ट याचं नाव पण देऊन देते मी तुम्हाला, म्हणजे आणखी क्लिअर. हे बॉइलिंग वॉटर आहे. कुठलं वॉटर आहे याला म्हणूया आपण, याला नाव द्यायला लागेल तर बॉइलिंग वॉटर. बॉइलिंग वॉटर, चलो रायटिंग BOILING, बॉइलिंग वॉटर. बॉइलिंग वॉटर म्हणजे कुठलं वॉटर असं माहिती आहे तुम्हाला, की ज्याच्यामधून काय निघणार, वॉटर वेपर्स निघणार अशा प्रकारचे. ठीक आहे, वॉटर वेपर्स. ओके, बॉइलिंग वॉटर म्हणजे डेफिनेटली त्याला काहीतरी टेम्परेचर पण असणार, आणि हे टेम्परेचर सराउंडिंगच्या टेम्परेचरपेक्षा डेफिनेटली काय असणार आहे, जास्त असणार. क्लिअर, इथपर्यंत तर काही कोणाला डाऊट नाही. बीकर कंटेनिंग बॉइलिंग वॉटर आहे, बरोबर आहे. पण मी काय केलंय, या सिस्टमला एक कम्प्लिटली क्लोज केले. काय केलं, कम्प्लिटली क्लोज करतोय या सिस्टम. कशाने क्लोज करतोय, एक काहीतरी एक याला पॅक करण्यासाठी लेट सपोज एक कम्प्लिटली पॅक केलं. काय केलं, पॅक केलं. ओके, आणि पॅक म्हणजे इथून कुठल्याही प्रकारचे वॉटर वेफर्स होऊ नये म्हणून त्याला आणखी एक प्रकारचे अशा प्रकारे प्रेशर दिलं, म्हणजे काही याच्यामधनं वॉटर वेफर सुद्धा बाहेर पडले नाही पाहिजे. बरोबर, बघा या केसमध्ये मला सांगा, क्लोज सिस्टम आहे, बरोबर आहे. मला सांगा, ह्या बीकर मध्ये हा जो बॉइलिंग वॉटर आहे, हा याला इथे आपण अशा प्रकारे क्लोज केलं. काय केलंय, क्लोज. इथे याला आपण म्हणूया पॅक. ओके, पॅक केलंय, बरोबर आहे, पॅक. तर पॅक केल्यामुळे काय झालंय मला सांगा. ओके, काय झालेलं आहे, हे पॅक केलं, एकदम पॅक, बिलकुल. म्हणजे याच्यामधनं कुठलेही वॉटर वेपर्स हे बाहेर पडणार नाही. म्हणजे वॉटर वेपर्स बाहेर पडणार नाही म्हणजे मला सांगा, येथे मॅटरची म्हणजे मॅटरची देवाणघेवाण होणार का सराउंडिंग सोबत, मॅटरची देवाणघेवाण होणार का, इथून वॉटर वेपर्स बाहेर पडणार नाही, याचा अर्थ मॅटर्सची देवाणघेवाण होणार नाही, म्हणजे मॅटर डज नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. बरोबर आहे, क्लिअर. बघा एक्झॅक्टली पॅक केले ना, त्यामुळे वॉटर वेपर्स हे बाहेर जाणार नाही. सो मॅटर डज नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. मॅटर काय होणार, डज नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. सराउंडिंग सोबत ते एक्सचेंज होणार नाही. डज नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. ठीक आहे, सराउंडिंग सोबत ते एक्सचेंज होणार नाही. क्लिअर. मॅटर डज नॉट, हे बघा मी काय लिहिलंय ते सांगतो. मी काय लिहिलेलं आहे, मॅटर डज नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग.
का बरं? कारण याला कम्प्लिटली या वेसलला किंवा बीकरला आपण कम्प्लिटली पॅक केलं. बट मला सांगा, हे जे काही बॉइलिंग वॉटर आहे त्याला पॅक जरी केलं असेल आणि हे तुम्हाला काही वेळापुरतं तुमच्याजवळ आणून ठेवलं, तर मला सांगा लेक्चर कम्प्लिटली चालू आहे, तुम्ही लेक्चरमध्ये बिलकुल दंग आहात, तसं लेक्चरमध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे, कम्प्लिटली फोकस तुमचं लेक्चरमध्ये आहे आणि तुमच्या बाजूला आणून बॉइलिंग ठेवलेला आणि कम्प्लिटली पॅक केलेला आहे, बरोबर आहे. तर मला सांगा लेक्चर संपल्यानंतर त्या बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर तेवढंच राहणार आहे का? नाही राहणार ना. लेक्चर संपोपर्यंत त्या बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर जवळपास कमी होऊन जाईल किंवा सराउंडिंग टेम्परेचरला पण येऊन जाईल, बरोबर आहे. ओके, सराउंडिंग टेम्परेचरला पण येऊन जाईल, बरोबर आहे. सिंपल एक्झाम्पल जर घेतो म्हटलं की सपोज तुमच्याकडे एक आता आईस्क्रीम दिले, काय दिलंय? आईस्क्रीम, बरोबर आहे. आता उन्हाळ्याचा सीझन आहे म्हणून आईस्क्रीम देतो, तिथे हीट बाहेर नाही पडत. ओके, जनरली एक्झाम्पल किंवा आईस्क्रीमचा, तुमच्याकडे आईस्क्रीम आणून ठेवलंय आणि तुम्ही लेक्चरमध्ये गुंग आहात, तुमच्या भावाने तुम्हाला आईस्क्रीम आणून दिले, ओके, पॅक करून ठेवलंय, पॅक आईस्क्रीम आहे, पॅक, बिलकुल पॅक म्हणजे समजताना त्याला बिलकुल तुम्ही ओपन पण केलेलं नाहीये, जसं आणला डब्बा, तुला म्हटलं हा डब्बा खाऊन घेतो, तुम्ही लेक्चरमध्ये खोडे सरांच्या गुंग आहात, तुम्ही एकदम त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही. मला सांगा आईस्क्रीमचं जे टेम्परेचर होतं ते टेम्परेचर लेक्चर संपल्यानंतर सुद्धा तेच राहणार का? ते पूर्ण वितळून जाईल, तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. तेवढं टेम्परेचर सॉलिडिफाईड राहणार नाही, म्हणजे त्याची हीट कुठे गेली? सराउंडिंग मध्ये गेली. बट मला सांगा तिथे क्लोज होतं, त्यामुळे कुठलाही मॅटर हा बाहेर पडला का? एखादा आईस्क्रीम उचलून बाहेर पडलं, व धडधड चालत आला आणि त्या त्याला त्याचं जे काही ओपन हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, ते उघडून बाहेर पडलं असं होणार का? नाही, म्हणजे काय मॅटर एक्सचेंज होत नाही, फक्त काय होतं? हीट एक्सचेंज होतं. या केसमध्ये सुद्धा मॅटर डज नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग, बट हीट मे एक्सचेंज विथ द सराउंडिंग. सो दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट. बट काय होऊ शकतं याच्यामधनं? हीट काय पडू शकतं? बाहेर पडू शकतं, बरोबर आहे. म्हणजे हीट एक्सचेंज विथ द सराउंडिंग, हीट एक्सचेंज विथ द सराउंडिंग, ठीक आहे. हीट एक्सचेंज विथ द सराउंडिंग, हीट एक्सचेंज होणार, बरोबर. काय मी काय लिहिलंय सांगतो बोर्डवर, व्हाईट बोर्डवर मी लिहिलेलं आहे हीट एक्सचेंज विथ द सराउंडिंग, बरोबर आहे. म्हणजे हीट जी आहे ती सराउंडिंग मध्ये एक्सचेंज होऊ शकतं, बरोबर आहे. अशा टाईपच्या सिस्टमला एक्सचेंज होणे याचा अर्थ लक्षात ठेवा. एक्सचेंज होणे फक्त म्हणजे बाहेर पडणे असं नाही होत, म्हणजे याची हीट बाहेर जाणार असं नाही होत, बरोबर आहे. एक्सचेंज होणे म्हणजे बाहेरचं टेम्परेचर आतमध्ये येऊ शकतं, आतमधलं टेम्परेचर बाहेर जाऊ शकतं, म्हणजे बोथ द हीट इन बोथ द वे प्रोसेस, ही बोथ द प्रोसेस ते चालणार. पण डिपेंड आहे जिथे टेम्परेचर जास्त आहे तिथून टेम्परेचर तिथली हीट फ्लो होणार लोअर टेम्परेचरकडे, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, सो हीट एक्सचेंज विथ द सराउंडिंग, म्हणजे क्लोज सिस्टम मध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. काय? मॅटर डज नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग, बट हीट मे एक्सचेंज विथ द सराउंडिंग. अशा टाईपच्या सिस्टमला आपण काय म्हणतो? क्लोज्ड सिस्टम. क्लिअर? ओके, याच्या डेफिनेशन मी तुम्हाला होमवर्कला देणारच आहे लिहिण्यासाठी, त्या नोट्समध्ये दिलेल्या आहेत, त्या नोट्समधून व्यवस्थित लिहून काढायच्या आहेत, ठीक आहे. हे झालंय क्लोज सिस्टम, बरोबर आहे. टाइप्स ऑफ सिस्टम मधला सेकंड टाइप संपलेला आहे, समजलेला आहे सगळ्यांना क्लोज सिस्टम. आता थर्ड वन आपल्याला घ्यायचं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज दी आयसोलेटेड सिस्टम, बरोबर. थर्ड वन आहे, नोट डाऊन द हेडिंग, दॅट इज आयसोलेटेड सिस्टम, बरोबर. Third one, it is called as the isolated system. So note down the heading, that is isolated system. The heading there, okay, isolated. Isolated. Okay. आयसोलेटेड मध्ये बघा, हा तर मी पॅकेज तर ठेवणार आहे, ही तर डायग्राम ॲज इट इज राहणार, याला पॅक तर कंटेनरला बिलकुल पॅक करणार आहात. बट ॲट द सेम टाइम मी काय करतो आहे, याला कम्प्लिटली आयसोलेट करणार. सेम एक्झाम्पल घेतलंय मी, बॉइलिंग वॉटरचं घेतलेलं आहे, ओके. किंवा याच्यामध्ये एक एक्झाम्पल सांगतोय, तुम्ही सगळ्यांनी हे बघितले असतील, काय म्हणतात त्याला, थर्मास. थर्मास बघितले की थर्मास म्हणतात. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळपर्यंत तुमच्या चहाचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं बऱ्याच वेळपर्यंत, बरोबर आहे. त्याला आपण थर्मास म्हणतो, आपण यूज पण करतो. ओके, कुठे चहा नेऊन द्यायचा असेल तर वगैरे चहा घेऊन जातात थर्मासमध्ये, म्हणजे त्याचं टेम्परेचर वगैरे तेवढंच राहतं, बरोबर. ओके, काय होतं काय नेमकं थर्मासमध्ये, त्याला आपण त्याचं एक्झाम्पल घेऊया. थर्मासमध्ये बघा, ओके, टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं 5-10 मिनिटांनी सुद्धा किंवा अर्ध्या तासांनी सुद्धा, म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुमचं हीट एक्सचेंज होत नाहीये सराउंडिंग सोबत. क्लिअर? फर्स्ट थिंग. ऍट द सेम टाइम पॅक असल्यामुळे कुठलाही मॅटर सुद्धा सराउंडिंग सोबत एक्सचेंज करत नाहीये, बरोबर आहे. म्हणजे इथे आयसोलेटेड सिस्टम म्हणजे असा सिस्टम जिथे मॅटर
अँड हीट डज नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. बरोबर आहे. बस याच बीकरला मी काय करतोय किंवा याला थर्मास फ्लास्क करण्यासाठी आपण जस्ट त्याला एक आणखी एक प्रकारचं काय देऊया, कोटेश एक आयसोलेट करून टाकूया. ओके, इथे एक आयसोलेशनसाठी मी इथे एक हे लावलेलं आहे, इथे पण त्याला आयसोलेट केलेलं आहे थर्मास. ठीक आहे, थर्मास त्याला आपण आयसोलेट करून टाकतो म्हणजे बाहेर त्याचा संपर्क येणारच नाही. ठीक आहे, आयसोलेशन मध्ये टाकलं. ठीक आहे. ओके, इथे असं प्रेझेंट आहे, मटेरियल प्रेझेंट आहे की हे टेम्परेचर याला डेसिपेट होऊ देत नाही. तुमच्याकडे आता ते थर्मास वॉटर बॉटल पण असतात, त्याचं टेम्परेचर वॉटर बॉटल त्या वॉटरचं टेम्परेचर ॲज इट इज राहतं. बरोबर. बघा, आयसोलेटेड सिस्टम म्हणजे असं सिस्टम ज्यामध्ये काय होणार. ओके, हां, मॅटर अँड हीट डज नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. सो मॅटर पण बाहेर पडणार नाही. मॅटर म्हणजे पदार्थ. ठीक आहे, मॅटर MATTER मॅटर ॲड हीट, मॅटर अँड हीट does not exchange with the surrounding. Both does not exchange with the surrounding. ठीक आहे, नोट डाऊन करत चला छोट्या छोट्या गोष्टी. हे नोट्स आहे. ठीक आहे, कसं लिहायचं आहे पेपरमध्ये ते मी सांगतो तुम्हाला, ते नोट्स मधून पाहून लिहायचं. ठीक आहे. मॅटर अँड हीट डज नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. सराउंडिंग सोबत या दोन्ही गोष्टी काय करणार, एक्सचेंज होणार नाही. क्लिअर. ओके. ओके. So 5 minutes Clear, are sir. there. So just learn, note down this particular topic. Types of system. Isolated system पण आपलं झालेला आहे. क्लिअर. ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम हे तीनही सिस्टम्स आपण लर्न केलेले आहेत. नाव क्लिअर. ओके. त्याच्यानंतर थोडाफार तुमच्या नोट्स मध्ये जाऊन बघून घेऊया की काय त्यांनी दिलेलं आहे. तर नोट्स मध्ये बघा, येथे त्यांनी अशा प्रकारचे एक्झाम्पल देऊन सांगितलेलं आहे. तुम्हाला इथे दिसत आहे डायग्राम. बघा, त्याला बघून घेऊया डायग्राम. इथे डायग्राम दिसत असेल प्रत्येकाला. ठीक आहे, अशा प्रकारचं सिस्टम आहे, बॉर्डरी आणि सराउंडिंग आहे. ओके. सिस्टम म्हणजे काय असतं, इट इज अ कलेक्शन ऑफ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. काही डेफिनेशन पाठ करायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे, कारण हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे, कोणी विचारणार नाही तुम्हाला व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सिस्टम, पण कन्सेप्ट इम्पॉर्टंट. ओके, विच मे हॅव द ॲबिलिटी टू एक्सचेंज द एनर्जी विथ द सराउंडिंग. सिस्टमकडे ही प्रॉपर्टी असते की ती एनर्जी आणि हीट म्हणजे एनर्जी आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज करू शकतं सराउंडिंग सोबत. ओके, that is not anything that is not a part of system, that is called as the surrounding or the environment. हे आपण बघितलं. The surface separating from the system the surrounding is called as the boundary. हे पण आपण बघितलेलं. क्लिअर. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सिस्टम पण आपण बघितलेले. आता बघा, इथे सिंपल मध्ये ओपन सिस्टम मध्ये बघा, छान डायग्राम दिली आहे त्यांनी. ओपन सिस्टम मध्ये बघा, हीट आणि मॅटर दोन्ही पण एक्सचेंज करणार. क्लोज सिस्टम मध्ये फक्त हीट एक्सचेंज करणार. आयसोलेटेड सिस्टम मध्ये काही एक्सचेंज करणार नाही. नायदर हीट nor matter exchange with the surrounding. Clear. Okay, so and these are the definitions. आता definitions तर त्या तुम्हाला या नोट्स मधनं व्यवस्थित रित्या नोट डाऊन करायचे, ते तर तुमचं होमवर्क असणार आहे. ठीक आहे, होमवर्क तुम्हाला हेच असणार. ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम याच्या डेफिनेशन्स इथे दिल्याप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन करायच्या आहे. ठीक आहे, नोट्स या टेलिग्रामला काल पाठवलेले आहेत तुम्हाला. टेलिग्राम लिंक पुढे सर फिजिक्स क्लासेस टेलिग्रामला पब्लिक चॅनल आहे, सर्च करू शकता, तिथून तुम्हाला या सगळ्या नोट्स मिळून जातील. ओके, सो दीज आर द आन्सर ऑफ द पर्टिक्युलर क्वेश्चन. ओके, आता इथे दोन गोष्टी आहेत की हीट कधी एक्सचेंज होणार, त्याबद्दल आपण थोडंफार डिस्कशन करूया. बरोबर, इथे मी तुम्हाला सांगितलं. परत एकदा आपल्या व्हाईट बोर्डवरला घेऊया आणि इथे आपण थोडंसं हीट बद्दल थोडंसं बोलूया. हीट बद्दल. ठीक आहे, इथपर्यंत झालाय सध्याचं. आता आपल्याला काय बघायचं आहे की एक कधी एनर्जी जी आहे किंवा हीट एक्सचेंज सिस्टम टू सराउंडिंग कधी होणार. when there is a possibility of exchange of heat from system to surrounding and surrounding to system, that we will check over here. Okay, बघा कन्सेप्ट आहे. तर इथे आपण एक्सचेंज ऑफ हीट म्हणून तुम्ही टॉपिक घेऊ शकता. ठीक आहे, सो नोट डाऊन द टॉपिक. तुम्हाला वाटत असेल तर टॉपिकचं हेडिंग घेऊन द्या तुम्ही. नाहीतर असं म्हणू शकता तुम्ही, फ्लो ऑफ, हेडिंग द फ्लो ऑफ energy, flow of energy between system and surrounding, between system and surrounding. और environment मध्ये आपण
ठीक आहे. सो फ्लो ऑफ एनर्जी बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग याबद्दल थोडंफार डिस्कस करूया. एकच मिनिट राहिलेलं आहे लेक्चर, ठीक आहे, होऊन जाईल बघा. बघा एक हे एक्झाम्पल घेऊया, याला म्हणूया आपण सिस्टम. काय म्हणायचं याला आपण? सिस्टम. ठीक आहे, हा आहे तुमचा सिस्टम. काय म्हणूया याला आपण? सिस्टम. हा पार्ट आहे तुमचा सिस्टम. ठीक आहे. आणि या सिस्टमच्या बाहेर जे काय असेल त्याला आपण काय म्हणतो? सराउंडिंग म्हणतो. या सिस्टमच्या बाहेर जे काही प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणणार? सराउंडिंग. क्लिअर? आता मी काय म्हटलं की सराउंडिंग आहे किंवा या सिस्टमच्या बाहेर जे काही प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? इन्व्हायरमेंट. इन शॉर्ट मध्ये त्याला मी लिहितोय ई. ठीक आहे. काय लिहितोय मी? ई कॅपिटल ई. लेट सपोज टीई. बघा काय म्हटलं मी? टी सफिक्स ई दॅट इज द टेम्परेचर ऑफ इन्व्हायरमेंट. काय आहे? टी सफिक्स ई इज द टेम्परेचर ऑफ द इन्व्हायरमेंट अँड टी सफिक्स एस इज द टेम्परेचर ऑफ द सिस्टम. बघा काय? टेम्परेचर ऑफ द सिस्टम काय? टीएस आणि टी सफिक्स एस काय? टेम्परेचर ऑफ द इन्व्हायरमेंट. जर मी काय म्हटलं इथे, जर टेम्परेचर ऑफ सिस्टम इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ इन्व्हायरमेंट, म्हणजे इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर आहे सपोज लेट सपोज इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जनरली आपण घेऊया, आता उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे आपण टेम्परेचर घेऊया. किती घ्यायचं टेम्परेचर? चला लेट अस टेक द टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस. 42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. ओके. आणि सिस्टम म्हणजे जे काही एअर कंडिशनर रूम आहे त्याचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस, 27 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. मला सांगा या ठिकाणी टेम्परेचर कशाचं कमी आहे? सिस्टमचं टेम्परेचर कमी आहे ॲज कम्पेअर टू द इन्व्हायरमेंट. याचा अर्थ मला सांगा हीट फ्लो कुठे होणार? हीट कशी फ्लो होत असतं तुम्हाला माहिती आहे? हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम, क्यू ऑलवेज